हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आपलं DS न्यूज चॅनलवर प्रेम पाहून खरोखर आनंद होतोय. आपण DS न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला आपण लाईक आणि कमेंट्स करून आपली प्रतिक्रिया द्या ही विनंती करतो आणि महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर मांडतो. मित्रांनो, गेल्या 2-4 दिवसापूर्वी एक कार्यक्रमामध्ये जाहीर सभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर भाषणामध्ये, परखड भाषणामध्ये आणि जोशपूर्ण भाषणामध्ये भारतीय जनता पार्टीचा DNA हा OBC आहे असं म्हटलंय आणि याविषयी मला माझं मत द्यावं वाटलं. मी तुमचं मतसुद्धा यावर घेणार आहे. भारतीय जनता पार्टीचा DNA हा OBCचा आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी त्या जाहीर सभेमध्ये स्पष्ट केलं. मित्रांनो, निवडणुका आल्या की भारतीय जनता पार्टीचा DNA OBCचा होतो आणि निवडणुका एकदा होऊन गेल्या की भारतीय जनता पार्टीचा DNA नेमका काय होतो हा प्रश्न मला आपल्याला विचारावा वाटतो. आपण सुद्धा यावर विचार करा. हा मुद्दा यासाठी मांडतोय मी की भारतीय जनता पार्टीला यापूर्वी विरोधक शेटजी आणि भटजीचा पक्ष म्हणून त्या ठिकाणी म्हणत होते आणि आम जनतेची, सामान्य जनतेची भावना सुद्धा हीच होती की भारतीय जनता पार्टी ही शेटजी आणि भटजी या दोघांचा पक्ष आहे अशी लोकांची सुद्धा भावना होती. आणि भारतीय जनता पार्टीचे नेते सुद्धा ही खंत व्यक्त करतात की आमच्या भारतीय जनता पार्टीला शेटजी भटजींचा पक्ष म्हणून हिणवलं जातं. मित्रांनो, मग भारतीय जनता पार्टी OBCंचा DNA घेऊन कधी आली? तर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस गोपीनाथराव मुंडे, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे लोकनेते म्हणून उदयास आले, ते भारतीय जनता पार्टीचं गाव, वाडी, वस्ती, तांड्यावर त्यांनी काम केलं. एका गावामध्ये रात्र मुक्काम करून ऊसतोड मजुरांचे प्रश्न जाणून घेतले, मग शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले, कष्टकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले, ग्रामीण भागातल्या लोकांचे प्रश्न जाणून घेतले आणि त्या ठिकाणी लोकांना ते आपले वाटले. त्यावेळेस त्यांचा पक्ष कोणता हे जनतेनं विचारलं नाही आणि गोपीनाथराव मुंडे एक टप्पा करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत त्यांनी युती केली आणि या युतीमधून त्यांना त्या ठिकाणी यश येत गेलं. नंतर ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा झाले. परंतु गोपीनाथराव मुंडे भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यावेळेस आले त्यावेळेस ते OBC नेते म्हणून उदयास आले आणि OBC नेते येत असताना भारतीय जनता पार्टीला यश मिळत नव्हतं हे त्यांच्या लक्षात आलं. त्याचं कारण होतं की भारतीय जनता पार्टीचे ध्येय, धोरणं आणि उद्दिष्ट हे शेटजी भटजींच्या विचाराचे होते. म्हणजेच धार्मिकतेकडे वळणारे आणि व्यावसायिकांना फायदा करून देणारे, उद्योगपतींना फायदा करून देणारे अशा पद्धतीचे ध्येय हे जनसामान्यामध्ये प्रतिमा गेली आहे आणि त्यामुळं आपल्यापासून इतर मागासवर्ग असेल तो दुरावलेला आहे. त्यांना जवळ करणं गरजेचं आहे. कारण सत्तेत यायचं असेल तर मतं महत्त्वाची आहेत. विचार बाजूला सारून मत घेणं हा धोरण हे गोपीनाथराव मुंडे यांनी अवलंबिलं आणि म्हणून त्यांच्या मदतीला त्या काळामध्ये एकनाथराव खडसे हे सोबतीला होते. मग एकनाथराव खडसे असतील, गोपीनाथराव मुंडे असतील यांनी भारतीय जनता पार्टीला OBC चेहरा देण्याचं काम केलं. त्यातल्या त्यात गोपीनाथराव मुंडे यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं की आपल्याकडे सगळा OBC समाज आला पाहिजे, वेगवेगळा समाज नेतृत्व करणारे नेते आपल्यासोबत पाहिजेत आणि म्हणून मुंडे साहेबांनी शेतकऱ्यांचा नेता असलेले राजू शेट्टी यांना आपल्या आघाडीमध्ये, युतीमध्ये घेतलं. त्यासोबत विनायकराव मेटे जे OBC मराठा नेते होते परंतु मराठा समाजातले OBC यांचं नेतृत्व करत होते, मराठा समाजाचं ते नेतृत्व करत होते. त्यामुळे मेटे साहेबांना एक त्यांनी सोबत घेतलं. त्यासोबत धनगर समाजाचं नेतृत्व करणारे महादेव जानकर हे त्या ठिकाणी उदयास आलेले परखड नेतृत्व होतं, कणखर नेतृत्व होतं. त्यांच्या मागे समाज होता, त्यांना सुद्धा धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांनी आपल्यासोबत घेतलं. म्हणजे वेगवेगळ्या समाजाचे नेतृत्व करणारे नेते हे मुंडे साहेबांनी आपल्यासोबत घेतले. परिणाम असा झाला की धनगर समाज त्यांच्यासोबत जुटला गेला, बंजारा समाज त्यांच्यासोबत जुटला गेला. वंजारी समाजाचे मुंडे साहेब असल्यामुळं वंजारी समाजसुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांच्यासोबत जुटला गेला. यासोबत शेतकऱ्यांचे नेते म्हणून राजू शेट्टी असतील किंवा त्यांच्यासोबत सदाभाऊ खोत होते, यांच्यासोबत शेतकरी वर्ग हा मोठा भारतीय जनता पार्टीसोबत जुटला गेला आणि त्यासोबत पारंपरिक जी मतं होती भाजपची ती सुद्धा जुटल्या गेली. आणि या काळामध्ये विनोद तावडे यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीचं मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. सुधीर मुनगंटीवार हेही OBC नेते त्या ठिकाणी होते आणि म्हणून हा सगळा फॅक्टर एकत्र आला आणि भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये सत्तेत आला. पण ज्यावेळेस सत्तेत आला त्यावेळेस मुंडे साहेबांना पदावर घेताना मात्र भारतीय जनता पार्टीच्या आणि RSS म्हणजे संघाच्या तालमीतून आलेल्या नेत्यांनी पक्षांतर्गत त्यांना परखड असा विरोध केला, कूटनीती त्या ठिकाणी वापरली आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मुंडे साहेबांची खतखती कित्येक वेळेस त्यांनी व्यक्त करून दाखवली की मी OBC असल्यामुळं
किंवा मी या समाजाचा असल्यामुळं मला त्रास होतोय हे सुद्धा बोलून दाखवलं. मध्यंतरी पक्षांतर करण्याच्या चर्चासुद्धा मुंडे साहेबांच्या राजकारणामध्ये चर्चेला गेल्या. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीसुद्धा मुंडे साहेब खासदार बीड जिल्ह्याचे निवडून आल्यानंतर सुद्धा देशाच्या मंत्रिमंडळात त्यांचा नंबर लागतो की नाही याविषयी घडामोडी झाल्या आणि शेवटच्या टप्प्यात मुंडे साहेबांना मंत्रिपदाची त्या ठिकाणी संधी मिळाली, शपथ घेतली आणि त्या शपथीनंतरच ते स्वर्गवासी झाले आणि एक ओबीसी नेता त्या ठिकाणी संपुष्टात आला. ही वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, हे सगळं असताना पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातली सूत्र हाती घेतली आणि महाराष्ट्रातली सूत्र हाती घेतल्यानंतर जे कोणी ओबीसीचे नेते होते, मग विनोद तावडे असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, त्यानंतर पंकजा मुंडे ज्या गोपीनाथराव मुंडेंच्या कन्या आहेत त्या असतील, त्यासोबतच एकनाथराव खडसे हे आणि यासह जे कोणी ओबीसीचं नेतृत्व करत होते यांना बाजूला कसं करता येईल आणि आपल्या विचाराचे ओबीसी नेते कसे आणता येईल हाच प्रयत्न महाराष्ट्रामध्ये केला हे आपल्या निदर्शनास येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी ज्यावेळेस द्यायची होती त्यावेळेस विनोद तावडे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली नाही. त्यासोबतच जे बावनकुळे आहेत, आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, बावनकुळे हे ओबीसी नेतृत्व आहे, यांना सुद्धा विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टीनं दिली नाही. हा इतिहास आपल्यासमोर आहे. त्यासोबत पंकजाताई मुंडे, गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या यांना परळी मतदारसंघातून उमेदवारी दिली, मात्र त्यांचा पराभव त्या ठिकाणी झाला आणि त्यांचा पराभव करण्यासाठी कोणी प्रयत्न केला हे सगळ्या श्रुत आहे, सगळ्यांना माहीत आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्याच काही नेत्यांनी धनंजय मुंडे यांना मदत करून पंकजाताई मुंडे यांचा पराभव केला अशी चर्चा त्या ठिकाणच्या मतदारामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये सुद्धा पाहायला आपल्याला मिळते. आणि यासोबतच एकनाथ खडसे जे ओबीसी नेते म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये होते त्यांना तर शेवटला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला. भारतीय जनता पार्टीत त्यांना सोडचिठ्ठी द्यावी लागली. पंकजाताई मुंडे या ओबीसीचं नेतृत्व करत असताना त्यांना देवेंद्र फडणवीस हे सत्तेत आल्यानंतर मंत्रिपद होईल ही अपेक्षा होती, परंतु त्यांना विधान परिषदेवरही घेतलं गेलं नाही आणि ना मंत्रिपदही त्यांना देण्यात आलेलं नाही. हा ओबीसी नेत्यांचा सगळा चाललेला जो काही प्रवास आहे भारतीय जनता पार्टीचा आत्ता, आणि अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतायत की भारतीय जनता पार्टीचा DNA हा ओबीसीचा आहे आणि म्हणून या विषयावर चर्चा करावीशी अशी वाटली. कारण निवडणुकीचं वातावरण आता सुरू झालेलं आहे. लवकरच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका समोर येत आहेत. निवडणुका आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा DNA हा ओबीसीचा होतो, मात्र निवडणुका झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा DNA हा ओबीसीचा राहत नाही, तर तो स्वार्थाचा होतो असा या ठिकाणी अर्थ निघतो, असं माझं मत आहे. यावर आपलं काय मत आहे निश्चितपणे आपण लाईक आणि कॉमेंट्स करून या व्हिडिओला आपल्या प्रतिक्रिया द्या. आपल्या प्रतिक्रियांचा विचार आम्ही निश्चितपणे करू. आपल्या लाईक आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ एकमेकांसोबत चर्चा करण्यासाठी, पाहण्यासाठी, संपर्कात राहण्यासाठी DS न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा अशी आपल्याला विनंती करतो आणि नवीन विषय घेऊन, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर पुन्हा येईल. तोपर्यंत धन्यवाद.